हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत म्हणविता कृपावंत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार माझी भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा विनवा वैकुंठीचा राणा विनवा वैकुंठीचा राणा एवढा करा तुका म्हणे मजा आठवा हे तुका म्हणे मजा आठवा हा तुका म्हणे मजा आठवा मुळ लवकरी पाठवा मुळ लवकरी पाठवा मुळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार विठोबा रखुमाई हा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमा हे विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई अलीकडे आवाज गेला या मग ये माईक आवाज चालू आहे हां आली जवळ हां अलीकडे आवाज गेला हो तुम्ही सनकादिक संत संत तुम्ही सनकादिक संत संत सनकादिक संत संत सनकादिक संत संत तुम्ही सनकादिक सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत संत सनकादिक संत मनविता कृपावंत मनविता कृपावंत मन
मानविता कृपावंत मानविता कृपावंत एवढा करा उपकार एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार 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 एवढा करा उपकार एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार करा उपकार करा उपकार विठ्ठल विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय, रामदास बाबा महाराज नामदेव बाबा महाराज की जय। विठ्ठल 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 तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार। माझी भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार। तुका म्हणी मज आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार। काय माझी वाणी मानेल संतोष महाराज चरण बरोबर आहे, शेवटचं चरण बरोबर आहे का?
पहा बरं का त्यात मोबाईलवर बघा बरं, बरोबर आहे का? इंद्रायणी तिरी धन्य देऊ ग्राम, तिथे नांदतो सवे तुकया राम. अभंगाच्या चिंतने मोक्ष मुक्ती, नमस्कार माझा तुकाराम मूर्ती. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण, तिचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. तुम्ही संकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा निर्याण साधत असताना देवाकडे निरोप जावा त्याकरता माध्यम निवडून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याला आठवण करून देण्यासंबंधाने आणि देवाचं बोलावणं मला यावं याच्याकरता जो अभंग निर्माण झाला, त्या अभंग निर्मितीचा जो अभंग आहे तो हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज कीर्तन किम निमित्त आहे, याच्या पाठीमागची पार्श्वभूमिका काय आहे? आज सर्व बहुश्रुत आहात, आपणा सर्वांना ज्ञात आहे की आज आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून आजचा जो दिवस आहे हा अमूल्य आणि आमूलाग्र असणारा हा आजचा दिवस वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून आहे की ज्याचा कळस, ज्याचा पाया होण्याचं भाग्य ज्ञानोबारायांना लाभलं आणि ज्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबारा आहे त्याच वारकरी संप्रदायाचा कळस होण्याचं भाग्य जे लाभलेलं आहे ते जगद्गुरु तुकोबारायांना लाभलेलं आहे. आणि आज त्या कळसाचं कळशरूप असणारे महात्मे जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनानिमित्त, वैकुंठ गमनाचा जो सोहळा आहे तुकाराम बीज निमित्त आज हा कीर्तन आज या ठिकाणी होत आहे. आज खरं तर ही कोरोनाची जी महामारी आहे, हे महासंकट आहे, जगावर ओढवलेलं आहे. या निमित्ताने जे होणारे काही धार्मिक कार्यक्रम आहेत आणि त्याचबरोबर अन्य कार्यक्रम ही सर्व आज सरकारच्या प्रशासनाच्या माध्यमातून शांत ठेवलेली आहे, बंद ठेवलेली आहे. आणि त्यातीलच हा बीज उत्सव की ज्या तुकोबारायांकरता त्याचं बघ रे आवाज कसं करत आवाज वाढवायचं थोडंसं. ज्या तुकोबारायांनी समाजाकरता एक अमूल्य ठेवा, अमूल्य विचार, अमूल्य विचारधारा समाजाकरता दिलेली आहे, त्या तुकोबारायांच्या सोहळ्याकरता या निर्याण प्रसंगी आज लाखो समाज आज देहूला उपस्थित झालेला असतो आणि भक्तीचा जो काही आनंद आहे तो मात्र सेवन करण्यामध्ये दंग झालेला असतो. पण आज ती दुर्दैवी स्थिती मात्र आज एक आपल्या सर्वांचंच एक दुर्भाग्य ओढवलेल्याचा दिवस म्हणायला काही हरकत नाही. आणि आज वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक आज हा काळा दिवस आहे असं मानलं तरी मला वाटतं वावगं ठरणार नाही. परंतु आज आपण बघतो आहोत की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी चुकीच्या माध्यमातून सुद्धा तो कार्यक्रम वेगळे पंथीय असतील, वेगळी धर्मीय लोक असतील ते करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हा वारकरी संप्रदाय जो आहे हा मानवतावादी संप्रदाय आहे, मानवाचं कल्याण शोधणारा, कल्याण साधणारा संप्रदाय हा वारकरी संप्रदाय आहे. आणि हाच तत्वविचार डोळ्यासमोर ठेवून आज वारकरी संप्रदाय आज गर्दी होऊ नये, या कोरोनाचा जो प्रचार प्रसार आहे तो होऊ नये, संसर्ग होऊ नये याच्याकरता वारकरी संप्रदायाने सहनशीलता बाळगून हा छोट्या स्वरूपामध्ये आपण ज्या स्थितीत आहोत, ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी तो सोहळा साजरा व्हावा याकरता अट्टहास करून प्रयत्न करून आपण सर्वच जण छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये आपण हा तुकोबारायांचा बीज उत्सव सोहळा आपण साजरा करत आहोत. आणि त्यातील हा आजचा दिवस आहे की ज्या तुकोबारायांचं वर्णन करत असताना तुकोबारायांची जी तुलना आहे ती तुमची आमच्या सर्वसामान्यांबरोबर न करता ब्रह्माशी तुलना ज्या तुकोबारायांची केली गेलेली आहे, भगवान प्रभू रामचंद्राशी ज्या तुकोबारायांची तुलना केलेली आहे असे जगद्गुरु तुकोबाराय. आणि ज्यांनी तुलना केलेली आहे
की ज्यांनी आयुष्यभर जगद्गुरु तुकोबारायांचा विरोध केलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा कुठे कमीपणा आहे हे शोधून तुकोबारायांची अवहेलना अवमान करण्यात ज्याचं आयुष्य गेलेलं आहे अशी रामेश्वर भट्ट, की ज्यांना स्वतः तुकोबारायांची प्रचिती आली, जसं म्हटलेलं माझी मजा आली रोकड प्रचिती. रोकड स्वरूपाची जी प्रचिती जगद्गुरु तुकोबारायांबरोबर रामेश्वर भट्टांना जेव्हा आली, मग त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांच्याबद्दल जे उद्गार रामेश्वर भट्टांच्या मुखातून निघालेत ना, ते उद्गार रामेश्वर भट्टांना आरतीच्या स्वरूपामध्ये प्रगट केलेले आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेशी, बरोबर आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकोबाराची तुलना केली असता तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. काय जगद्गुरु तुकोबार आहे आणि ब्रह्म परमात्मा हे दोघांची तुलना एक जात. तुकिता म्हणजे मोजणे, मोजमाप केला असता, तुलना केली असता ब्रह्म तुकासी आले. एका पारड्यामध्ये परब्रह्म परमात्मा आणि एका पारड्यामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. परंतु परिणाम असा झाला की ब्रह्म परमात्म्यापेक्षाही जगद्गुरु तुकोबारायांचं पारडं अधिक स्वरूपाचं भरलेलं आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी पायी मस्तक ठेवले. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावरती नतमस्तक रामेश्वर भट्ट का झाले, केव्हा झाले, की ज्यांना प्रचिती आली त्यांनी तुलना करून बघितली. जगद्गुरु तुकोबारायांची जीवनाची जी काही जीवनधारा आहे ना, याचेच तो मिलाप करून बघितला, संशोधन करून बघितलं, तेव्हा त्यांच्या निश्चित स्वरूपात लक्षात आलं की तुकोबारायांची मात्र श्रेष्ठता जी आहे ना, ती विष्णू परमात्म्याशी आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर शेवटी रामेश्वर भट्टांना म्हणावं लागलं की तुका विष्णू नाही दुजा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. गाड्या ऐका रे, गाड्या को 11:30. तुका विष्णू नाही दुजा. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. समर्थ असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांना धन्यता देऊन रामेश्वर भट्ट म्हणताय की तुका विष्णू नाही दुजा. तुकोबारायांमध्ये आणि विष्णू परमात्म्यांमध्ये जर तुलना करून बघितली तर मात्र जगद्गुरु तुकोबाराची श्रेष्ठता ही अधिक स्वरूपात आहे. नवे तुकोबारा रामेश्वर भट्ट म्हणतात त्यांच्यात आणि यांच्यात कुठल्याच प्रकारचा बदल नाही. म्हटले ना, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमेने मात्र थोडेसे भिन्न वाटतील आपल्याला. काय म्हटले, देवासी अवतार भक्तासी संसार दोहीचा विचार एकपणे. अवतार कार्यामध्ये थोडीशी भिन्नता वाटेल आपल्याला, परंतु मात्र दोघाचा विचार आणि दोघं जे आहेत ना हे एकरूप झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, देव भक्त तोची भक्त देव. म्हणजे देव आणि भक्तामध्ये कुठल्या प्रकारचं अंतर नाही असं मोठेपण जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. आणि त्या तुकोबारायांचा हा निर्वाणाचा दिवस आणि निर्याणाचा दिवस म्हणून आज आपण जवळजवळ पूर्ण भारतभर आणि आपलेच महाराष्ट्रीयन असेल किंवा भारतीय लोक जर अन्य देशामध्ये जरी असेल तर तिथे सुद्धा छोट्या मोठ्या स्वरूपात साजरा करण्याचा ते प्रयत्न करत असतात. असे असणारे जगद्गुरु तुकोबार आहे. त्यांच्या निर्याण प्रसंगातील आणि तोच प्रसंगाचा वेध घेणारा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेला आहे. अभंग खूप सुंदर आहे. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. संत महात्म्यांना या ठिकाणी सनकादिक संत म्हणून असा उल्लेख केलेला आहे. त्याची पार्श्वभूमिका आपण नंतर बघूया. अगदी 10 मिनिटामध्ये आपण जे संत महात्म्यांना कृपावंत म्हणून संबोधलेलं आहे जगद्गुरु तुकोबाराने, त्याचा थोडासा आपण वेध घेऊ. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की मला ज्यांच्याकडे निरोप द्यायचा आहे, ज्यांच्याकडून मला उपकार करून घ्यायचा आहे, त्यांचं कौतुक करत असताना शब्द प्रयोग, शब्दाची योजना जगद्गुरु तुकोबारा करतात. तुम्ही सनकादिक संत
म्हणविता कृपावंत, याचे दोन अर्थ. म्हणविता कृपावंत या शब्दाचे दोन अर्थ होतात की पुराणामध्ये, शास्त्रामध्ये तुमच्याबद्दल आम्ही ऐकलेलं आहे. काय ऐकलेलं आहे? की संत महात्मे कसे असतात? कृपावंत असतात, कृपाघन असतात, जगावर उपकार करणारे आणि कृपा करणारे जर कोण असेल तर ते संत आहेत, असं वर्णन आम्ही ऐकलेलं आहे. म्हणून म्हणविता, आम्ही जे ऐकलंय ना, असं तुम्हाला म्हटलं जातं की तुम्ही कृपावंत आहात, असा एक त्याचा अर्थ होतो. आणि दुसरा एक अर्थ असं होतो की संत महात्मे तुम्ही स्वतःला कृपावंत म्हणून घेताय ना, म्हणविता कृपावंत, तुम्ही स्वतःला कृपावंत म्हणून घेत असाल तर माझ्यावर हा उपकार करा. संत महात्म्यांची कृपा ही अलौकिक स्वरूपाची कृपा आहे. जगद्गुरु तुकोबाराय संतांना कृपेची संज्ञा देतात. तसं जर बघितलं तर भगवान परमात्मा ही कृपावंत आहेच, कृपाळू आहे. परंतु भगवान परमात्म्याच्या कृपेमध्ये वैगुण्य आहे, पण संत महात्म्यांच्या कृपेमध्ये कुठल्या प्रकारचं वैगुण्य नाही आहे. हां, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष शिल्लक नाही, दोषरहित जे आहे, निर्दुष्ट असणारी जी कृपा आहे ना, निर्दुष्ट स्वरूपाची जी कृपा आहे ती संत महात्म्यांची आहे. ज्याच्यामध्ये एखादा तरी दोष संभवतो अशी जी कृपा आहे ही अन्यांची आहे, तुमची आमची आहे, आणि त्यात भगवंताची आहे. आता तुमच्या आमच्या कृपेबद्दल तर देवानी तुमच्या आमच्याकडे कृपेची अपेक्षा, संतांनी कृपेची अपेक्षा करावी अशी तुमच्या आमच्याकडे कृपा शिल्लकच नाही. तुमच्या आमच्या कृपेचं वर्णन करायची गरजच नाही. का करायची नाही? गरज नाही. तुमच्या आमच्या कृपेमध्ये 2-3 प्रकारचं वैगुण्य आहे. काय वैगुण्य आहे? पहिलं महत्त्वाचं वैगुण्य आहे, तुमच्या आमच्याकडे कृपा शिल्लक नाही. ऐकता ना? थोडासा आवाज कमी कर बाळा, थोडं राहू दे, कळत न कळत. हां, एक तर तुमच्या आमच्याकडे कृपा शिल्लक नाही आहे, हे वैगुण्य. आणि दुसरं वैगुण्य असं आहे की तुमच्या आमच्याकडे कृपा शिल्लक असेल पण मात्र ती संसाराची कृपा आहे. पारमार्थिक कृपा तुमच्या आमच्याकडे शिल्लक नाही आहे. ती कृपा, जी कृपा आहे ती मात्र संसाराचं कल्याण करणारी कृपा आहे. तुमच्या आमच्याकडे जी कृपा आहे ती परमार्थाचं कल्याण करणारी अथवा परमार्थाद्वारा ईश्वरापर्यंत नेऊन पोहोचवणारी जी कृपा आहे ना, ती कृपा मात्र तुमच्या आमच्याकडे नाही. तुमच्या आमच्याकडे एकतर कृपा नाही, असेल तर ती परमार्था संबंधाने नाही, आणि जरी असली तुमच्याकडे तर तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचा जो दोष आहे ना, तो म्हणजे कोणता दोष आहे की तो, त्याला काय म्हणतो आपण, वात्सल्य तुमच्या आमच्याकडे आहे. पण ते कोणतं वात्सल्य आहे? कुटुंब वात्सल्याचा दोष तुमच्या आमच्याकडे असल्या कारणानं तुमच्या आमच्या कृपेचा इथं काही उपयोग नाही आहे. विठ्ठल 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 त्याच्यामुळं संत महात्म्यांच्या कृपेच्या बरोबर तुलना करण्याकरता तुमच्या आमचाचा काही उपयोग नाही आहे. आणि संत महात्म्यांच्या बरोबर तुलना जर करायची असेल, सापेक्ष भाव जर बघायचाच असेल तर आपल्याला कुठं पाहावं लागेल? तो म्हणजे भगवान परमात्म्याकडे बघावं लागेल. की भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याची जी कृपा आहे त्या कृपेचा आणि संत महात्म्यांच्या कृपेचा, या दोन्ही कृपेचा आपण तुलना करू शकतो. त्याचा जो काही विचार आहे तो विचार आपण या ठिकाणी मांडू शकतो. त्याचं कारण आहे, भगवान परमात्म्याची जी कृपा आहे ना, ही कृपा सुद्धा उद्धारण्याचीच आहे. काय? भगवान परमात्म्याची कृपा आहे, आपल्याला उद्धारकच आहे, आपला उद्धार करून देणारी जीच भगवान परमात्म्याची कृपा आहे. आणि संतांची कृपा ही तीच आहे. पण तरी सुद्धा संत महात्मिक कृपेची अपेक्षा बाळगतात. ती कोणाकडे बाळगतात? संतांकडेच बाळगतात. म्हणून त्यांना कृपावंत म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणाल मग भगवान परमात्मा कृपावंत नाही का? कृपावंत भगवान परमात्मा आहे, पण तू भगवान परमात्म्याच्या कृपेमध्ये वैगुण्य आहे. तुमच्या आमच्याकडे जसं वैगुण्य तसं त्यांच्याकडे वैगुण्य त्याच्यापेक्षा काही वेगळ्या स्वरूपाचं आहे. पण तुमच्या आमच्यापेक्षाही भगवान परमात्म्याचा विचार केला तर भगवान परमात्म्याकडे संत महात्म्यापेक्षाही कृपेचं वैगुण्य आहे. काय वैगुण्य आहे? भगवान परमात्मा कृपा करत असताना मात्र काही ठराविक लोकांवरच करतो. ठराविक म्हणजे तुमच्या आमच्यासारखं जसं कुटुंब वात्सल्य आहे तसं भगवान परमात्म्याचं नाही आहे. भगवान परमात्म्याचं वात्सल्य जर बघितलं तर भगवान परमात्म्याचं वात्सल्य कोणावर आहे? कुटुंबावर नाही आहे. जे न संगेची पितया वासुदेवासी, जे न संगेची बळी भद्रासी, ते गुह्ये अर्जुनेसी. भगवान परमात्मा काय आपल्या मात्या पित्यालाही गुह्य सांगत नाही आहे. भगवान परमात्मा कृपा करताना आपल्या मात्या पित्यावरही करत नाही. भगवान परमात्मा आपला बंधू बळीभद्र म्हणजे बळीराम दादावरही कृपा करत नाही. पण कृपा करत असताना मात्र एकाच गोष्टीवर भगवान परमात्मा कृपा करतो, तो म्हणजे भक्तावर कृपा करतो. भगवान परमात्मा कसा आहे? माधव भक्तवत्सला हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हां, तो कृपा करतो, पण कृपा करत असताना तो भक्तावरच करतो. पण कोणत्या भक्तावर करतो? तो भक्तावर करत असताना कोणत्या भक्तावर करतो? की जो भक्त पूर्ण योग्य दशेला प्राप्त झालेला आहे, भगवान परमात्म्याच्या कसोटीमध्ये जो भक्त बसतोय ना, त्याच भक्तावर भगवान परमात्मा कृपा करतो. अन्य कोणावरही भगवान परमात्मा कृपा करायला रिकामा. तुकोबारायांचं प्रमाण आहे ना,
थोरला देव लाचुंगा पूर्ण. काय म्हटलेलं आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा ऐका, थोरला देव लाचुंगा पूर्ण, तोही न भेटे जीव घेतल्या आवीन. काय? थोरला देव म्हणजे भगवान परमात्मा सुद्धा कसा आहे? लाचार आहे. कसा लाचार आहे? तो भेटायची अपेक्षा असेल तर तो काय करतो? अगोदर तो न भेटे जीव घेतले आवीन. जीव घेतला म्हणजे का तो आपल्या मारतो का? आपला नरड दाबतो का? तो नाही. जीव घेतले आवीन म्हणजे तुमची जीवदशा समाप्त होऊन जोपर्यंत तुम्ही शिवदशेत पदार्पण होत नाही, तुमची योग्य दशा जोपर्यंत प्राप्त होत नाही ना, तोपर्यंत भगवान परमात्माही तुम्हाला प्राप्त होत नाही. म्हणून तर तुकोबारांचे अभंग जर आपण डोळ्यासमोर ठेवले तर त्या अभंगातून तुकोबारांनी ही सुद्धा आशा बाळगलेली आहे. तुकोबारांच्या मनामध्ये दशेबद्दल, दशा जी आहे ना त्याबद्दल सुद्धा तुकोबारांच्या मनामध्ये लालसा निर्माण झालेली आहे. म्हणून तुकोबारांनी स्पष्ट म्हणलेलं आहे, कै ऐशी दशा. तुकोबारा झुरताना काय म्हटलेलं आहे? कै ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. कोणती दशा? नको ब्रह्मज्ञान आत्मा मी बघतो तो दावी रूप मज गोपिका रमन. म्हणजे त्या गोपिकांची जी दशा होती ना, ती जी दशा आहे ना, ती दशा तुकोबारा म्हणतात माझ्या अंगाला केव्हा येईल. का? की तो भगवान परमात्मा ती दशा प्राप्त झाल्याशिवाय तो भगवान परमात्मा स्वीकारत नाहीये. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराचं प्रमाणच होतं आता स्पष्ट. तुकोबारा म्हटले देव माया करतो. ऐकता ना तुम्ही? देव माया करतो पण कोणावरही करत नाही. सोडिला संसार, सोडिला संसार, कयावरी फा. संसार तुकोबारांनी काय म्हटले? सोडीला संसार. देव माया करतो म्हणजे कृपा करतो पण कोणावर? सोडीला संसार माया तयावरी फार. एखादा म्हणत असेल मी माझं कुटुंबही मनात ठेवतो, ध्यानात ठेवतो, स्मरणात ठेवतो, देवालाही स्मरणात ठेवतो. हे तुकोबारांना देवाला आवडत नाही. त्याला व्यभिचारी भक्ती म्हटलेलं आहे. काय म्हणले? मामचे विचारेन भक्तियोगेन सेवते सगुणान समतीते तान ब्रह्म भूयाय कल्पते. व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती. काय म्हणतो? व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती. सांगतो भजन करा. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारांनी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. ऐकताना तुम्ही त्याचा उल्लेख आलेला आहे. अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय? जीवनावे जसं पाण्याच्या, मला एक सांगा, पाण्यापासून मासा बाजूला केल्यानंतर किती वर्ष जगतो? 2 वर्ष 3 वर्ष. बरोबर आहे की नाही? मला वाटलं बरं आहे. काय? मासा पाण्यापासून वेगळा केल्याबरोबर किती वर्ष नाही. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका. पुढं काय चरण आहे त्याचं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे हा तर हा नाही अभंग आहे पण चरण दुसरे गाण की त्याच्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मासा पाण्याबरोबर, पाण्यातून बाजूला काढल्याबरोबर पाण्याच्या बाजूला त्याचं जाणं आणि त्याचं मरण ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आहे. मासोळी शब्द उच्चारलेला आहे बरं का याच्यामध्ये. मासा वेगळा आणि मासोळी वेगळी. मासा जो आहे ना तो कदाचित काही कालापुरता, काही मिनिटापुरता तो जिवंत राहू शकतो. पण मासोळी अशी गोष्ट आहे ना, ती पाण्यापासून बाजूला केल्याबरोबर त्याच क्षणाला तिचा मरण तिला त्या ठिकाणी ओढवलेलं राहतं. याला काय म्हणतात? अव्यभिचारी भक्ती. बरोबर आहे. आता बेडकाचं बघा तुम्ही. बेडूक कधी कधी पाण्यातही राहतो आणि कधी कधी, बरोबर आहे की नाही, कधी कधी त्याला बाहेरचं वातावरण आवडतं आणि कधी कधी त्याला पाण्यातलंही आवडतं. बरोबर आहे. परंतु माशाचं मात्र तसं नाही. तसं तुमचं आमचं आहे. आणि संतांचं कसं आहे? माशाप्रमाणे संतांचं जीवन आहे. आणि तुमचं आमचं कसं आहे? कधी संसारही आवडतो आणि कधीही देवही आवडतो. याला काय म्हणतात? अव्यभिचारी भक्ती आणि व्यभिचारी भक्ती. व्यभिचारी म्हणजे दोन्ही आवडणे, याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. फक्त केवळ तेच आवडणे याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. आणि ही व्यभिचारी भक्ती, अव्यभिचारी भक्ती घडली तर भगवान परमात्मा स्वीकारतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो.
म्हणून भगवान परमात्मा स्वीकारत असताना कोणावरही कृपा करत नाहीये. तर त्याची कृपा करण्याकरता काय करावं लागतं, ती योग्य दशा प्राप्त झाली तर त्याच्यावर कृपा करतो. पण संत महात्म्यांचं मात्र याच्याही पेक्षा वेगळं आहे. संत महात्मे कृपा कोणावर करतात, कोणावरही कृपा करतात. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, का म्हटलेलं आहे, त्यांच्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं द्वैत शिल्लक नाहीये. काय त्यांच्या ठिकाणी हे प्रकारचं वैगुण्य नाहीये. ते कोणावरही कृपा करतात. आता भगवान परमात्मा इथं करतो आपल्या भक्तराखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. पण संत महात्म्यांच्या जीवनामध्ये मात्र तसं नाही. जे रंजलेले असतील, गांजलेले असतील, ज्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचा आधार शिल्लक नसेल ना, अशाही माणसांना जवळ करण्याची क्षमता, त्याच्यावर कृपा करण्याची क्षमता जर कुणाकडे असेल तरी संतांकडे आहे. विठ्ठल विठ्ठल आदरणीय श्रद्धे वयोवृद्ध तपवृद्ध भगवानजी महाराज कडार बाबा या ठिकाणी आलीत. त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. हो, संत भगवान परमात्म्याच्या कृपेमध्ये वात्सल्यता आहे. ऐकता ना तुम्ही, काय रे चालू करणार, चालू करणार. काय विषय चालू होता आपला, की भगवंताची जी कृपा आहे ना, भगवंताची कृपा भक्त वात्सल्याचा ठाव घेणारी आहे. आणि संत महात्म्यांची जी कृपा आहे ना, ही कोणती आहे, दिनांचा ठाव घेणारी. काय म्हणले, माधो भक्तवत्सला हा आणि साधो दीनवत्सला हा. दिनांवर सुद्धा कृपा करण्याची जी स्थिती आहे ना, ती संत महात्म्यांकडे आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आज जी कृपेचं जे कृपावंत म्हणून जी संज्ञा देतात ती कुणाला देतात, संत महात्म्याला देतात. म्हणून खरे जर कृपावंत कोण असतील तर ते संत महात्मे आहेत. आणि ती उपमा देत असताना जगद्गुरु तुकोबारा म्हणतात काय, तुम्ही म्हणविता कृपावंत, तुम्ही कृपावंत जर असाल तर माझ्यावरती एक उपकार करा. अभंगाचं दुसरं चरण. एवढा करा उपकार, म्हणविता कृपावंत, तुम्ही स्वतःला कृपावंत जर म्हणून घेता असाल तर माझ्यावर एक उपकार करा. एवढा करा उपकार. पण हे म्हणत असताना, माझ्यावर एवढा उपकार करा हे म्हणत असताना, ज्यांना तुकोबारा म्हणतात त्याच्या पाठीमागची एक पार्श्वभूमी काय आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्या पाठीमागे एक कथा भाग आहे. कुणाला म्हणतात उपकार करा, तुकोबारा म्हणतात. पण कुणाला म्हणतात तर ते सनकादिक संतांना म्हणतात. आणि तुकोबारांवरती उपकार करा म्हणण्याची आणि सनकादिक संतांसमोर विनंती करण्याची जगद्गुरु तुकोबारांना कोणता प्रसंग ओढवला, कोणती वेळ आली की त्या वेळेअभावी जगद्गुरु तुकोबारांना, त्या वेळेला अनुसरून जगद्गुरु तुकोबारांना उपकार करा अशी म्हणण्याची वेळ तुकोबारांवरती आली. त्याचा पाठीमागचा इतिहास आहे, त्याचा कथाभाग असा आहे. जगद्गुरु तुकोबाराय जर मूळचे बघितलं तर ते कुठले आहेत, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, किंवा येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. तुकोबारायची मूळचे जे आहेत ते वैकुंठातले आहेत. तुकोबाराय म्हणतात आमचं जे मूळचं ठिकाण आहे ते वैकुंठ आहे. आम्ही राहतो ते कुठे, वैकुंठामध्ये राहतो. आमचं मूळ स्थान वैकुंठ आहे. मग एक वेळेला भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकोबारांना सांगितलं की महाराज तुम्ही मृत्यूलोकामध्ये जा
आणि मृत्यू लोकामध्ये जाऊन धर्माचं कार्य करा. लोकांना सन्मार्गावरती आरूढ करा. लोकांना धर्म शिकवा, लोकांना नीती शिकवा, लोकांना न्याय शिकवा. शांत राहीना. भागवत धर्माचा प्रचार प्रसार जो आहे, परमात्म्याविषयक जे ज्ञान आहे ना, जे विचार आहेत ना, ते लोकांमध्ये रुजवा. हे कार्य, धर्माचं कार्य जे गरजेचं आहे ते तुमच्या माध्यमातून घडणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही मृत्यू लोकामध्ये जा. असं जेव्हा भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतात, तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी देवाला सुद्धा त्यावेळा स्पष्ट अर्थाने सांगितलं, देवा आता मी मृत्यू लोकामध्ये जाणार नाही. का जाणार नाही? कारण मृत्यू लोकातली जी स्थिती ती पूर्ण मला माहिती आहे. आणि आता मृत्यू लोकातले लोक जे आहेत ना, हे खूप विचित्र आहे. यांना संत काय, महात्मा काय, देव काय, धर्म काय याचं ज्ञान अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे तिथं प्रचार प्रसार करण्याकरता गेलं तर नक्की माझा अपमान झाल्याशिवाय आणि अवमान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती अपमान आणि अवमानाची जी स्थिती आहे ती सहन करण्याची क्षमता मात्र आता माझ्यामध्ये राहिलेली नाही. मी मृत्यू लोकामध्ये जाणार नाही. मी अनेक अवतार घेतली देवा, तुझ्याबरोबर राहिलो, बरोबर आहे, तुझ्याबरोबर मी ही अवतार घेऊन धर्माचा प्रचार प्रसार केला. ते प्रचार प्रसार करत असताना मी ते अनुभवलंय, पाहिलंय. धर्म टिकवत असताना काय कष्ट आहेत, काय क्लेश सहन करावे लागतात, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण धर्मस्य तत्वम निहितम गुहाया म्हटलेलं आहे. धर्म जे तत्व आहे ना, हे धर्म रुजवणं किती कठीण आहे, क्लेशकारक आहे, हे मला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे मी मृत्यू लोकामध्ये जात नाही. पुन्हा देवाने सांगितलं, तुकाराम महाराज तसं करून चालणार नाही, तुमच्याशिवाय गत्यंतर नाही. आज पावे तर अनेक भक्त महात्मे, संत महात्मे मृत्यू लोकात गेले, त्यांनी त्यांचं कार्य केलंय. परंतु आता जे अंतर पडलं ना मृत्यू लोकामध्ये प्रचार प्रसार करण्यामध्ये, ते खूप मोठं अंतर पडलेलं आहे. आता मात्र तुम्हाला जाणं अत्यंत गरजेचं आहे. या काळामध्ये मृत्यू लोकामध्ये कोणी संत महात्मा आता शिल्लक राहिलेले नाही, तेव्हा तुम्ही गेलेच पाहिजे. तुमच्यासारखं प्रभावी कार्य आज भविष्यात कुणाकडून होणार नाही, तेव्हा तुम्ही गेले पाहिजे. पण तुकोबारायाने सांगितलं मी जाणार नाही. मग शेवटी तुकोबारायावर दोघांचा संवाद होत असताना जे भगवान परमात्म्याने तुकोबारायांना सांगितलं, तुकाराम महाराज अन्य कोणाला पाठवावं अशी स्थिती आता शिल्लक राहिलेली नाही. मृत्यू लोकामध्ये जात असताना हे तुम्हालाच जावं लागेल, तुमच्याशिवाय पर्याय नाही. मग पुन्हा तुकोबाराया देवाला म्हणतात, देवा तुम्ही म्हणताय ना मृत्यू लोकात जावं, गेलं पाहिजे, तुमची इच्छा आहे ना, मी जातो, पण एका अटीवर. कोणती एक अट? तुम्ही म्हणत असाल मृत्यू लोकामध्ये जसे बाकीचे लोक चौघ्याच्या खांद्यावरती जातात, राम बोलो राम, तशा पद्धतीने तुम्ही जा, तशा पद्धतीने तुम्ही परत वैकुंठाला या, असं जर तुम्ही कदाचित म्हणत असाल तर मी यात्रा अजिबात जाणार नाही. म्हटले तुम्ही स्वतः मला जर न्यायला येत असाल तर मी मृत्यू लोकात जातो, अन्यथा मी जायला रिकामा. म्हटले जसं तुम्ही बघा ना, नवीन मुलीचं लग्न झाल्यानंतर बघा, आजचा काळ सोडून द्या, आजचा काळ म्हणजे खूप विचित्र काळ आहे. मुलगी नवरदेवाच्या घरी गेलेली असते, दोघांचं झालेलं असतं, नंतर आईबापाला सांगितलेलं राहतं की आमचं कोर्ट मॅरेज झालेलं आहे, फक्त आता अरेंज मॅरेज करून घ्या. विठ्ठल विठ्ठल. पण तो पूर्वीचा काळ, त्या काळामध्ये एकतर मुलगी लग्नच करायला तयार होत नाही, आणि झालीच मुलगी लग्न करायला तयार तर त्या लग्नामध्ये त्या सासऱ्याचा स्वभाव, बरोबर आहे, त्या सासूबाईच्या त्या पिळदार मिशा आहे की नाही, आपलं ते सासऱ्याच्या त्या पिळदार मिशा, ते भलं राक्षसासारखं दिसायचं, बरोबर आहे. आणि त्या लग्नामध्ये त्या सासूचा तो स्वभाव, ह्या कुरड्या वाकड्याच का झाल्या, हे असंच का झालं, तेच ताटच कमी आहे, आमकं कमी आहे, ह्या सर्व परिस्थिती. आणि त्यात ती सासूबाई आपल्या समोर आपल्या आईला बोलते, आपल्या वडिलांना बोलते, आपल्या भावाला ओरडते, हे सर्व परिस्थिती बिकट. आणि त्याच्यात तो नवरवा, त्याचं ते सर्व स्वरूप पाहिल्यानंतर असं वाटलं हा त्या काळचा राक्षस होता, तिकडे काय कोणास ठाऊक. हे सर्व विरुद्ध मताचं सर्व विचार तिथं बघितल्यानंतर त्या मुलीला भीती वाटते. आणि त्यावेळेला ती मुलगी जात असताना ती सांगते, दादा तुम्ही मला यांच्याबरोबर जर पाठवत असाल तर मी अजिबात यांच्याबरोबर नांदायला जाणार नाही. त्यावेळेला तो बाप सांगतो, अगं आके तसं करून चालणार नाही. अगं आता तुझं लग्न झालेलं आहे, आतापर्यंत ठीक होतं, पण आता मी तुला काय केलेलं आहे, या ठिकाणी मी संकल्प सोडलेला आहे, आपणच विहुनी दुहिता परी ममन म्हणे पिता, तो सुटे की प्रतिक्रियता जावाई शिरके. जो बाप मुलीला जन्म देतो त्याच बापाने जेव्हा संकल्प केला ना, आणि त्याचं पाणीग्रहण नवऱ्याने केलं, नवरदेवाने केलं, की तेव्हापासून काय हात सुटतो आणि तो
आटोकतो. मग तेव्हापासून धर्मेचे, अर्थेचे, कामेचे वगैरे हे सर्व संकल्प सोडले जातात. मग तो बाप त्या मुलीला सांगतो, आके आजपासून तुझा माझा संबंध आता तितका हक्काचा राहिलेला नाही. आजपासून मी काहीही करू शकणार नाही. तुझा जो हक्क आहे तो हक्क पूर्ण त्याचा तुझ्यावरती राहिलेला आहे. आता मी तुला इथं राहून चालणार नाही, तुला जावंच लागेल. तिने सांगितलं, मी काही करा पण मी त्यांच्याबरोबर नांदायला जाऊ शकणार नाही. सर्व कुटुंबातले लोक तिला समजून सांगतात, तरी ती बाई मुलगी ऐकत नाही. आई समजून सांगते, तिचे नातेवाईक समजून सांगतात, भाऊ समजून सांगतो, मैत्रिणी समजून सांगतात, तरीही ती मुलगी ऐकत नाही. शेवटी तिचा बाप एक पर्याय काढतो आणि तो म्हणतो, आके तुझी आत्या जर तुझ्याबरोबर पाठवली तर तू जाशील का? ती म्हटली, हा, माझी आत्याबरोबर मला पाठवत असाल तर मीच जाते. पण एक लक्षात ठेवा दादा, तिथं गेल्यानंतर कोणी जर मला बोलले तर मी आत्याला सांगल, ते तू सर्व काही कर, पण मात्र तू इथून जा. आणि मग ती आत्या तर पूर्ण तयारच असते बॅग भरून. आत्या जाता का म्हटलं का आत्या बसली आणि नेमकी गाडीत बसली. आणि गाडीत बसल्यानंतर पुन्हा ती बापाला म्हणते, दादा पण एक लक्षात ठेवा, मी आता जाते, आत्या पाठवली म्हणून जाते, पण तुम्ही बरं जर मला निहायला येत असाल तर जाते, नाही तर उतरते. तो बाप म्हटला, बाई मी तुझ्या पाया पडतो, तुला निहायला येतो पण तू इथून जा. ही जशी स्थिती आहे ना तशी तुकोबारांची स्थिती झाली. तुकोबारा म्हणतात, तू जर मला निहायला येत असतील तर मी मृत्यूलोकात जातो, नाही तर अन्यथा मी मृत्यूलोकात जाणार नाही. मग तुकोबाराने तुकोबाराला सांगितलं, जा मी तुम्हाला निहायला येतो. मग तुकोबारा मृत्यूलोकामध्ये आले आणि मग तुकोबारांचा जो जन्म आहे तो देहू गावामध्ये बोल्लोबा आणि कनकाई मातेच्या उदरी जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला, अवतार झाला. आणि मग अवतार कार्य संपन्न झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांचा जो प्रारंभिकचा जो काळ आहे तो संसारामध्ये मग्न असलेला काळ, आणि वयाच्या 17व्या वर्षानंतर जेव्हा प्रतिकूल परिस्थिती जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये निर्माण झाली, तुकोबारायांच्या ज्या पहिल्या पत्नी होत्या रखमाबाई माता, त्या आजारी असल्याकारणानं त्यांनी दुसरी पत्नी केली जिजामाता. आणि कालांतराने दुष्काळ पडला, परिस्थिती बिकट झाली आणि नंतर त्यांची ती पत्नी होती ती पत्नीही मरण पावली. आणि कालांतराने ही सर्व बिकट परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून तुकोबारायांच्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण झालं. आणि मग तुकोबारायांनी जी वाट धरली ती परमार्थाची धरली, जी वाटचाल चालू केली ती पारमार्थिक विचाराच्या दृष्टिकोनातून वैराग्य संपन्न असणारा जीवन. मग हळूहळू जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थाकडेच एक प्रकारची वाटचाल चालू ठेवली. आणि मग तुकोबारायांनी आपला परमार्थ भगवंताचं नामचिंतन करत 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 जगद्गुरु तुकोबाराय कधी कधी भामचंद्र डोंगरावरती जावं, कधी घोराडेश्वर डोंगरावरती जावं, कधी कधी भंडारा डोंगरावरती जावं आणि सतत तिथं नामचिंतन करा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. ही दृढ भाव, हा देवविषयक पारमार्थ विषयक हा जो भाव जगद्गुरु तुकोबारायांचा आहे ना, हा जगद्गुरु तुकोबारायांचा भाव त्या ठिकाणी तयार झालेला आहे. काय ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. हे चराचर जे आहे ना, एका जनार्दनी एकपणी उभा चैतन्याची शोभा शोभत असे. हे जगत जे आहे हे त्या ईश्वर परमात्म्याच्या चैतन्याची शोभा आहे. असा जो भाव आहे ना जगद्गुरु तुकोबारायांचा, हा भाव निर्माण झाला. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी नंतर अभंग रचायला सुरुवात केली, लिहायला सुरुवात केली. आणि नंतर जगद्गुरु तुकोबारायांनी जगाला उपदेश करायला सुरुवात केली. आई के रे जनम तुझ्या स्वहिताच्या खुना, मना माझी स्मराव. आणि मग तुकोबारायांनी सर्व जगाला उपदेश केला. आई की रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना. काय जगद्गुरु तुकोबारायांचं जे जीवन होतं ते जीवन म्हणजे अनुतापाने तापलेलं जीवन होतं. अनुभव आले अंगा ते या जगात येत असो. या जगताबद्दल, या संसाराबद्दल जगद्गुरु तुकोबारायांना पूर्णतः अनुभव आलेला होता की हे जीवन नेमकी काय आहे. खरं तर तुम्हाला सांगू मी, हीच तर खरी महत्त्वाची परमार्थाची भूमिका आहे. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, काय म्हटलेलं आहे, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न म्हणजे अन्न करता मेली. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, माझ्या जीवनात घडलेला जो प्रकार आहे तो प्रकारच असा आहे की तो प्रकार म्हणजे माझ्या जीवनामध्ये एक प्रकारची ईश्वरा संबंधाने संगती घेऊन निर्माण झालेला तो प्रकार आहे. हो,
प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम असा झाला की जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, मी तुकोबाराने म्हटले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तो जर दुष्काळ पडलेला नसता आणि मी जर ह्या राजवैभवामध्ये जे राज्यवैभव भोगीती त्यासी कदा नव्हे विरक्ती. भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, जे राज्यवैभव भोगतात ना त्यांना केव्हाही कदाकाळी विरक्ती निर्माण होऊ शकत नाही. म्हणून तर तुम्ही बघा ना, विठ्ठल 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 म्हणून तर ज्यावेळेला धर्मराजाचा राज्याभिषेक व्हायचा होता, राज्याभिषेक चालू असताना कुंती माता रडत होती. का रडत होती कुंती माता? कारण तिला माहिती होतं, जोपर्यंत माझी मुलं वनवासात आहे, अरण्यात फिरतात, जोपर्यंत माझे मुलं दुःख भोगतात ना, तोपर्यंत माझे मुलं त्या ईश्वराला, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एक क्षणभर सुद्धा विसरत नाही. पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. म्हणजे अखंडरित्या ते वनवासामध्ये आहे, परंतु त्या देवा वाचून एक क्षण सुद्धा त्यांचा विस्मरणाचा जात नाहीये. म्हणून ती कुंती माता रडते का? आणि मग रडत असताना धर्मराजाने विचारलं, आई अगं केव्हा, किती दिवसानंतर, किती कालानंतर हे राज्य वैभव आपल्याला भेटलेलं आहे, आज मी राजगादीवर बसतोय, हा आनंदाचा क्षण आहे, तू रडते, तुला शोभते हे? त्यावेळेला ती सांगते आहे. कोण सांगते आहे? कुंती माता सांगते. धर्मराजाने तिला विचारलं, का रडते तू? त्यावेळेला ती सांगते, धर्मात तुला याच्यातलं काही कळणार नाही. म्हटले मग कृष्ण परमात्म्याला बोलून आण. कृष्ण परमात्म्याला बोलून आणलं आणि बोलून आणल्यानंतर कृष्ण परमात्म्याने विचारलं, का रडतेस आत्या, का रडतेस तू? त्यावेळेला कृष्ण परमात्म्याला सांगितलं, कुंती मातेने, कृष्णा तुला कळत नाही का? कृष्णात तू जगाच्या भावना जाणणारा तू कृष्ण आहेस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय कृष्ण कृष्ण महायोगीन विश्वात्मन विश्वभावना, विश्वाच्या भावना जाणणाऱ्या कृष्णा तुला कळत नाही का मी का रडते म्हणून? पण तू या सर्वांच्या समाधानाकरता जर तू विचारत असतील तर सांगते, कृष्णा जोपर्यंत माझे मुलं वनवासात होते तोपर्यंत तुझ्या स्मरणा वाचून एक क्षण त्यांचा वाया जात नव्हता. परंतु आज राजगादीवर बसल्यामुळे कदाचित या राजविलासामध्ये कदाचित तुझं विस्मरण होईल, म्हणून मला वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं की माझी मुलं पहिले अरण्यात होते तेच चांगलं आहे. आणि जर तू त्यांना वरदान देत असतील की या राजविलासामध्ये राहून सुद्धा तुझं विस्मरण होणार नाही, असं जर तू त्यांना वरदान देत असेल तर मी गादीवर बसू देते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मुद्दा हा आहे, म्हणजे राजविलासामध्ये राजवैभवामध्ये मनुष्याला देवाचं स्मरण होत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरं झालं देवा की माझी जी पत्नी आहे ना ही कर्कशा निघाली, बरोबर आहे, मला बोलणारी निघाली, माझा अवमान अपमान करणारी निघाली, मला शिवे देणारी निघाली. त्याचा परिणाम काय झाला की मी नेमकी भंडारा डोंगरावर तरी जाऊ लागलो, भामचंद्र डॉक्टर नामचिंतन तरी करू लागलो. आणि हे जर कोकिळकंठी असती, बरोबर आहे, कोमल बोलणारी असती तर मी तिथंच घालीन लोटंगण वंदीन चरण केलं असतं, बरोबर आहे. हे जे जीवनामध्ये प्रसंग उद्भवलेत ना, जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, देवा हे बरं झालं काय अंगी वारावार करून ठेवी. तुकोबाराचं प्रमाण आहे बघा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. करुणेदी संसार अंगे वारावार करुणे ठेवी. म्हणजे जगद्गुरु तुकोबारा म्हणजे भगवान परमात्मा संत महात्म्यांना संसार करू देत नसतो का? की हे जर संसारामध्ये रथ झाले तर उद्या कदाचित मला विसरतील, पहिला भाग, आणि दुसरा भाग यांच्यावरती जबाबदारी आहे, हे कर्तव्य कर्मही कदाचित विसरतील. म्हणून तर बघा ना तुम्ही, जे भगवत भक्त असतात ना त्यांची जी स्थिती असते ही दारिद्र्याची स्थिती असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून तो जो परिणाम आहे ना जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये हा वैराग्याला कारणीभूत ठरला. आणि म्हणून तुकोबारांच्या जीवनामध्ये हा परमार्थाची वाटचाल विशेषत्वाने चालू झाली. आणि मग तुकोबारांनी जगाला उपदेश करत 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 आणि एके दिवशी तुकोबारांच्या लक्षात आलं, काय लक्षात आलं की आपला मात्र आता काळ संपलेला आहे, बरोबर आहे. जसा जसा टायमिंग संपेल तसा तसा काळ पण संपणार आहे. किती वाजले संतोष महाराज? 10 मिनिटं कमी, ठीक आहे. म्हणजे तुकोबारांना आपण आणू तिथपर्यंत. म्हणजे आणि मग तुकोबारांच्या लक्षात आलं, किती सांगू तरी नायकती बटकीचे, पुढे सिंदळीचे रडतील. किती सांगू तरी नायकती बटकीचे. अशा सर्व पद्धतीने जगद्गुरु तुकोबारांनी लोकांना उपदेश केला, तरीही लोक ऐकत नाही ना.
आणि मग तुकोबारायांच्या लक्षात आलं की आता मात्र आपले दिवस काय झालेले आहे, आपलं अवतार कार्य संपलेलं आहे. म्हणून तर तुम्ही बघा, म्हणून घरामध्ये म्हाताऱ्या माणसांनी जास्त डोकं लावायचं नाही. जोपर्यंत आपले लोक पोरं ऐकतात तोपर्यंत समजायचं की आपलं अजून बाकी आहे. आणि ज्या दिवशी पोरं ऐकणार नाही ना, त्या दिवशी त्यांनी स्वतः समजून घ्यावं का आता आपलं संपलेलं आहे, आता आपल्या राहण्याला काहीही अर्थ नाही आहे. तसं तुकोबारायांच्या जीवनामध्ये तो प्रकार घडला. आणि मग तुकोबारायांना असं वाटलं आता आपण इथं थांबून उपयोगाचं नाही. आपण भगवान परमात्म्याकडून जो शब्द घेतलेला होता, जे भगवान परमात्म्याने आश्वासन दिलेलं होतं, काय जे आश्वासन जगद्गुरु तुकोबारायांना दिलेलं होतं ना, आता त्या आश्वासनाचं स्मरण करण्याची आज मात्र गरज आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अंतर्ज्ञानाने डोळे लावून बघतायत की नेमकी आज भगवान परमात्मा नेमकी काय करतायत. आता आपण भगवान परमात्म्याला आठवण करून दिली पाहिजे, पण आठवण करून देत असताना कोणाकडे करावी. म्हणून तुकोबारायाने अंतर्ज्ञानाने ओळखलं की विष्णू परमात्म्याजवळ नेमकी आता वैकुंठामध्ये कोण कोण आहे. आणि मग अंतर्ज्ञानाने जो संवाद चालू केला जगद्गुरु तुकोबारायाने, तो पहिला गरुडाशी केला. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही, काय केलेलं आहे. आणि पहिला संवाद साधला तो गरुडाशी साधला की तुकोबाराया गरुडाला म्हणतात, गरुडा आतापर्यंत जी संकट निवारण केलेली आहेत ना, ती संकट निवारण करत असताना मात्र तुझं सहकार्य घेतल्याशिवाय भगवान परमात्म्याने निवारण केली नाही. कुठे भगवान परमात्म्याला जायचं असेल तर पहिले तुला तुझं सहाय्य घ्यावं लागतं. आणि तुझ्यावरती स्थानापन्न होऊन मग भगवान परमात्मा मात्र मूळ ठिकाणी मूळ स्थानावरती जात असतात. पण मात्र तू भगवान परमात्म्याच्या अति जवळ राहणारं तू आहे, तेव्हा तू काय कर की ते भगवान परमात्म्यालाच माझं स्मरण करून दे. काय गरुडाच्या पायी ठेवे वेळोवेळा डोही, वेगी आणावा तू हरी मज दिना ते उद्धारी. मज माझ्यासारख्या दिनाचा उद्धार करण्याकरता तू वेगवान स्थितीने काय कर, तू माझ्यापर्यंत घेऊन येईन, माझा उद्धार कर. त्यावेळेला भगवान परमात्म्याला तुकोबारायांना गरुडाने सांगितलं की तुकाराम महाराज, तुम्ही मला आज्ञा केली, माझ्यावरती जबाबदारी सोपवली, पण मी तुमचं ते काम करू शकत नाही. का की सेवके सांगितले करावे ते काम, ते हुतू पण कामा नये. काय मी काय, माझी जबाबदारी काय, भगवान परमात्मा चला म्हटले का निघाले, बरोबर थांबा म्हटले का थांबले, याच्या पलीकडे दुसरं मी काहीही करू शकत नाही. मी माझ्या साहेबाला काम सांगू शकत नाही, कारण का माझा तो अधिकार नाही. म्हणून तर तुम्ही बघा ना, कलेक्टर जवळ जो गाडी चालवणारा असतो ना, कलेक्टरचा आणि त्या गाडी चालवणाराचा कधी संवाद होत नाही. तुम्ही कधी निरीक्षण करा. एखाद्यानं जर काम सांगितलं ना, साहेब तुमच्या कायमस्वरूपी तुमच्या खुर्चीजवळ बसलेले असतात, सांगा तेवढं काम, तर तो कधीही काम सांगत नाही. तो काम सांगताना काय, त्यांच्याजवळ जो कोणी असेल ना तर त्यांना सांगतात ते काम करा ना, तेवढं साहेबांना म्हणा तुमच्या ड्रायव्हर तुमच्या बरोबरच असतात तेवढं त्यांचं काम करून द्या ना. म्हणजे याचा अर्थ काय की ड्रायव्हरचं जे काम आहे ना, वाहकाचं काम काय आहे, फक्त गाडी चालवणे, याच्या पलीकडे दुसरं डोकं न लावणे. म्हणून सांगितलं मी ते काम करू शकत नाही. मग काय म्हटले, तुम्ही आता एक काम करा, हे सर्व जे सूत्र आहे कोणाच्या हातामध्ये, लक्ष्मीच्या हातामध्ये. काय पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती. तुकोबारायांना सांगितलं तुम्ही तिला काकुलती या. मग भगवान परमात्म्याला तुकोबारायांनी त्या लक्ष्मी मातेला विनंती केली. लक्ष्मी मातेनं सांगितलं तुम्ही म्हणत असाल तर मी सर्व भगवान परमात्म्याचे चरण सोडून द्यायला तयार आहे. परंतु भगवान परमात्मा आता या स्थितीला काय आहे, शेषावरती शयन करून भगवान परमात्मा निवांत आता सध्या झोपलेले आहेत. आता भगवान परमात्मा झोपलेले म्हणलं कोण उठविल, आता काय म्हटलेलं आहे, भगवान परमात्मा झोपलेले आहेत. आणि मग लक्ष्मी भगवान तुकोबारायांच्या लक्षात आलं भगवान परमात्मा झोपलेले, कुठं झोपलेले आहेत, शेषाच्या शयावरती. आणि मग तुकोबारायांनी पुन्हा शेषाला विनंती केली. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेष भगवंता, हे शेष नारायणा, तुम्ही आता त्या विष्णू परमात्म्याला जाग करा. शेष नारायणाने सुद्धा उत्तर दिलं की मी भगवान परमात्म्याला जागा करू शकत नाही, जागा करण्याचं पाप कोण भोगेल, मी करू शकत नाही. आणि मग सर्व पर्याय संपल्यानंतर आणि मग तुकोबारायांच्या लक्षात आलं की आता आपल्याला पर्याय कोणताही शिल्लक राहिलेला नाही. आता एकच पर्याय आहे की तो पर्याय असा आहे की या पर्यायाचा जर वापर केला की कोणत्याही स्थितीमध्ये आपलं काम होऊ शकतं, ते म्हणजे संत महात्मे. विठ्ठल 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 विठ्ठल. भागवतामध्ये ओवी त्याची, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणा धरी एरवी हाती न धरी आणायचे. म्हणजे वसुदेवाचा आणि नारदांचा तो संवाद आहे. तो संवाद करत असताना वसुदेवजी म्हणतात मी भगवान श्रीकृष्ण परमात्मा पूर्ण ब्रह्म, त्याचा बाप खरा, परंतु ब्रह्मज्ञाना वाचून वंचित आहे. आणि मग तो नारदांचा अधिकार सांगत असताना
भगवान वसुदेवजी नारदाला सांगतात तुमचा अधिकार काय आहे. अहो तुम्ही जर भगवान परमात्म्याला एखादं काम सांगितलं ना तर भगवान परमात्मा तिथं कधीही नाही म्हणत नाही. याच्याहीपेक्षा तुकोबारांनी पुढे जाऊन सांगितलं की तो भगवान परमात्मा भक्तांची अपेक्षा बाळगतो की यांनी मला काहीतरी काम सांगावं. काय प्रमाणे विठ्ठल 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 विठ्ठल. मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतलिया रोकडे मनोरथ. भगवान परमात्मा भक्तांचं मात्र ऐकल्याशिवाय राहत नाही. म्हणून पर्याय सुचला तुकोबारायांना तो म्हणजे संत महात्म्यांना. पण भगवान परमात्म्याच्या जवळचे संत महात्मे कोण आहेत. मग तुकोबारायांनी विचार केला की अंतर्ज्ञानानं ओळखलं की यांच्या जवळचे अतिजवळचे जर कोण असेल तर ते सनक सनकादिक आहे. आणि मग तुकोबारायांनी जी विनंती केली ती अभंगाच्या पहिल्या चरणात, तुम्ही सनकादिक संत हा तो इतिहास आहे. तुम्ही सनकादिक संत कसे आहात, तुम्ही कृपावंत. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. सनक सनकादिकांचा जो इतिहास आहे खूप सुंदर आहे. सनक सनकादिक हे कोण आहेत, काय आहेत, याचा खूप मोठा विस्तार आहे, पण छोट्या स्वरूपात सांगतोय मी. त्यांचा जो इतिहास आहे खूप गोड आहे. सनक सनकादिक हे चौघजण आहेत. सनकनंदन सनकादिक असे चौघजणांचा जो चौघजण भाऊ आहेत ते सनक, सनंदन, सनक सनकादिक, सनत कुमार असे 4 जण आहेत. अशा 4 जण भाऊ आहेत. ते कोण आहेत तर ब्रह्मदेवाचे ते मानसपुत्र आहेत. ते भगवान परमात्म्याचे इतक्या जवळचे का ठरले तर त्याचा इतिहास असा आहे, कथाभाग असा आहे की एके दिवशी भगवान विष्णू परमात्मा ब्रह्मदेवाला भेटण्याकरता गेले. भेटण्याकरता गेल्यानंतर ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचे जे पुत्र आहेत, जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत ना, ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचे पुत्र विष्णू परमात्मा आले म्हटल्याबरोबर उठून उभं राहिले आणि भगवान विष्णू परमात्म्याला त्यांनी साष्टांग दंडवत केला. आणि जे हे सनक सनकादिक वगैरे हे जे 4 जण भाऊ होते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मात्र शेजारी बसलेले असून विष्णू परमात्मा आलेले असून सुद्धा ते मात्र उठूनही उभे राहिले नाही. आणि त्यांच्या आदरातिथ्य म्हणून जी भूमिका असते नजरेमध्ये ती सुद्धा विष्णू परमात्म्याला दिसून आली नाही. मग विष्णू परमात्म्याला राग आला की ब्रह्मदेव स्वतःचा बाप माझं आदरातिथ्य करण्याकरता, माझा म्हणजे सन्मान करण्याकरता उठून उभे राहतात, माझा सन्मान करतात आणि हे खुशाल बसून राहिलेत. आणि मग विष्णू परमात्म्याने विचारलं हे कोण आहेत. म्हटले हे माझे मानसपुत्र आहे. आणि मग विष्णू परमात्म्याला राग आला की माझा अवमान करतायत, मी इथे आलो तरी माझा आदरातिथ्य करू शकले नाहीत. मग भगवान परमात्म्याने त्यांना शाप देऊन टाकला की तुम्ही कायमस्वरूपी 5 वर्षाचेच राहाल. म्हणजे तुमची जी स्थिती आहे ना ही बाल्य अवस्थाच राहील, त्याच्यापेक्षा कुठल्या प्रकारचा बदल होणार नाही. कायमस्वरूपी तुम्ही बाल स्वरूपच राहाल. पण परिणाम बघा बरं का, भगवान परमात्म्याने दिला शाप पण त्यांना वाटला आशीर्वाद. भगवान परमात्म्याने काय शाप दिला, तुम्ही बाल्य अवस्थेमध्येच कायमस्वरूपी राहाल, तुम्ही अजिबात मोठे होणार नाही. पण त्यांना दुःख होण्याऐवजी त्यांना आनंद झाला आणि मोठ्यांना ते हसू लागले. भगवान परमात्म्याने विचार केला की यांना मी शाप दिला आणि हसतायत, काय कारण आहे हसण्याचं. ते म्हटले कारण तुम्ही आम्हाला शाप दिला याचा आम्हाला खूप आनंद वाटला. म्हणे काय आनंद. म्हणजे याचं कारण असं आहे की आम्ही जर मोठे झालो असतो, आम्ही जर बाल्यावस्था आमची संपली असती तर परिणाम हा प्रपंच, हा संसार, हा विकार पाठीमागे लागला असता. आणि तुम्ही आम्हाला 5 वर्षाचेच राहाल असा शाप दिल्यामुळे परिणाम काय झाला की आम्ही आयुष्यभर जे राहणार ते कसे राहणार, निरागस राहणार, निर्विकारी राहणार. कारण बाल्य अवस्था जी असते वयाच्या 5 वर्षापर्यंत तुम्ही बघा ना कुठल्याच प्रकारचा विकार त्याच्या जीवनामध्ये शिल्लक नसतो. निर्विकारी जर जीवन जर कोणतं असेल तर ते बाल्य अवस्था आहे. म्हणून तर माणसं म्हणतात लहान लेकराला मारू नये, वयाच्या 5 वर्षापर्यंत मारू नये म्हटलेलं आहे. मारायचं ठरलं तर कुठून मारावं, 5 वर्षानंतर पुढे. आपण 1 वर्ष झाला म्हणजे ती मारण्याची व्यवस्था ठरलेली असते आपली, बरोबर आहे की नाही. म्हणून तो दिला शाप पण ठरला आशीर्वाद. पुन्हा भगवान परमात्म्याला आनंद वाटला आणि मग त्यांनी सांगितलं की आता या बाल्य अवस्थेमध्ये जे आहे ना आम्ही जीवन कसं घालवणार. निर्विकारी जीवन असल्यामुळे आमच्या पाठीमागं विकार लागणार नाही. सज्ञानाच्या झोमे कंठी नाना संकटी नाचवी ही अवस्था आमच्या जीवनामध्ये संभवणार नाही. मग आम्ही आता काय करणार, आम्ही विकाररहित जीवन आहे ना तर आम्हाला भक्तीचा जो आनंद आहे ना, विष्णू परमात्म्याचा नाम चिंतनाचा जो आनंद आहे ना, हा आनंद आम्हाला उपभोगताना खूप मोठा आनंद होणार आहे. म्हणून आम्ही आता निश्चिंत मनाने भक्ती करू शकतो. आणि मग भगवान परमात्म्याला असं वाटलं की माझ्याकरता मी दिला शाप, भक्ती करता त्यांना तो आशीर्वाद वाटला ना. म्हणून भगवान परमात्म्याने पुन्हा त्यांना आशीर्वाद देऊन टाकला की तुम्ही माझे आत्ते व जिव्हाळ्याचे आणि निकटचे राहाल.
असा आशीर्वाद भगवान परमात्म्याने त्यांना दिला. म्हणून सनकादिक संतांची निवड जगद्गुरु तुकोबारायांनी केली की सनकादिक संत जे आहेत ना हे भगवान परमात्म्याच्या अतिव जवळचे निकटचे आहेत. म्हणून तुकोबाराने सांगितलं की तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत काय करा, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, देवाने मला जो शब्द दिला कृपाळू सज्जन तुम्ही एवढे कृपादान तुमचे मज. तुम्ही काय करा आता, एक काम करा, उपकार करून काय करा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. काय करा तुम्ही त्या पांडुरंग परमात्म्याला आठवण द्या की व माझी सांगा का कुळती. तिसरं चरण तुका म्हणे मजा आठवा, नाही सॉरी तिसरं चरण काय, माझी भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा. जगद्गुरु तुकोबाराने सनकादिक संतांना सांगितलं की संत महात्मे तुम्ही भगवान परमात्म्याच्या अति जवळचे आहेत आणि तुम्ही जे सांगाल तो भगवान परमात्मा ऐकतो. तुमच्या शब्दाच्या पुढे तो भगवान परमात्मा जात नाहीत ना, तर मग माझी एक विनंती की माझी भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा. तुम्ही त्या वैकुंठीच्या राणाला त्या भगवान परमात्म्याला विनवणी करा. माझी काकुलती येऊन सांगा की तुकोबारायांना तुम्ही शब्द दिला होता ना, ते तुकोबारा त्या शब्दाची वाट पाहतायत, तुमचं स्मरण करतायत, तुम्हाला ते आठवतायत. तुम्ही त्यांना आणायला जाणार होते, न्यायला जाणार होते, त्यांना मुरळी तुम्ही जाणार होते, मूळ म्हणून तुम्ही जाणार होते. तर ते भगवान तुकोबारा तुमची वाट पाहतायत कधी भगवान परमात्मा मला न्यायला येईल म्हणून. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. आणि मग तुकोबारा म्हणतात त्यांना सांगा की माझी आठवण करून द्या आणि लवकरात लवकर तुकोबारायांना मूळ म्हणून न्यायला तुम्ही जा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांचा जो निरोप आहे तो सनकादिक संतांनी भगवान परमात्म्याकडे दिला. आणि परमात्म्याकडे दिल्यानंतर मग भगवान परमात्म्याने सांगितलं की तुम्ही त्यांना जाऊन सांगा की मी तुम्हाला न्यायला येणार आहे. आणि मग सनकादिक संतांकडे निरोप देवाने दिला आणि तो निरोप जगद्गुरु तुकोबारांकडे पोहोचवला की तुम्हाला भगवान परमात्मा आता न्यायला येणार आहे. आणि मग तुकोबारांची जी अवस्था झाली ना ती कशी झाली, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्ती सांडवेन. काय ही स्थिती जगद्गुरु तुकोबारायांची झालेली आहे. देह नवे मी सरे उरला आवरे विठ्ठल. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं, लोकांना भेटायला लागले, वाड वेड विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांना नेण्याकरता भगवान परमात्मा स्वतः गरुडावरती काय भगवान परमात्मा तुकोबारायांना नेण्याकरता आले. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी नेण्याकरता आल्यानंतर आणि मग तुकोबारायांनी सर्व लोकांना जनतेला सांगितलं, लोकांना सांगू लागले तुकोबारा चला तुम्हाला वैकुंठाला यायचं का, चला माझ्याबरोबर. लोक म्हटले हे तुकोबारा बिघडलेले दिसतात, तुकोबाच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला दिसतोय. जनाबाईला जिजामातेला सांगितलं का ग तुला यायचं का माझ्याबरोबर वैकुंठाला. जिजामाता त्यांच्यावर खवळल्या, काय आयुष्यभर तुम्ही ते विठ्ठल विठ्ठल केलं, आता वैकुंठाची तुम्हाला काय तुमच्या डोक्यावर काही परिणाम झाला का काय. तुम्ही तुमच्याच जा म्हणे वैकुंठाला, आम्हाला नाही यायचं वैकुंठाला. पण परिणाम वस्तुस्थितीमध्ये संत महात्मे सांगत होते, पण त्यांना काय माहिती खरंच वैकुंठ आहे, खरंच देव येणार आहे. पण परिणाम असा झाला की मग तुकोबाराय मात्र ते नांदुरकीचं जे झाड आहे आपलं देऊला त्या ठिकाणी त्या ओट्यावरती जगद्गुरु तुकोबाराया नांदुरकीच्या झाडाखाली भगवंताचं भजन करायला तुकोबारायाने सुरुवात केली. परिणाम असा झाला की भगवान परमात्मा तुकोबारायांना गरुडावरती बसून तुकोबारायांकडे नेण्याकरता आले. आणि मग तुकोबारा आपुल्या मायरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. आता जो निरोप आला त्यानुसार भगवान परमात्मा आले, आता मी जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी. सकळा सांगावी विनंती माझी,
आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी. फुलं कुठे? फुलं फुलं. आणि मग अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबाराय सर्व जनतेचा निरोप घेत असताना म्हणतात, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सागावी विनंती माझी. जे जे कोणी आले नसतील त्यांना माझी विनंती सांगा, माझा निरोप द्या. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या हे वचन आशीर्वाद. तुमचं कर्म जसं असेल तशा पद्धतीने तुमचं कल्याण हो, हे माझं वचन आहे, हाच माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. अशा पद्धतीने तुकोबाराने शेवटचा सर्वांचा निरोप घेतला. आणि मग काय झालं माहिती आहे का? अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला. थोडं थोडं थोडं. कुडी सहित झाला, कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित गुप्त, अंतकाळी विठो कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम. म्हणा म्हणा सर्वजण म्हणा. तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई जय जय.
रखुमाई विठोबा रखुमा